आपल्या या अंकलकोप गावातील काही ग्रामस्थ आहेत आणि त्या ग्रामस्थांना आपण विचारून पाहतो की बाबा काय परिस्थिती आहे तर सध्याची आणि त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत। आपलं नाव काय साहेब? सागर। आपल्याला काय म्हणजे हे जे आता आंबेडकरांचं जे म्हणजे तिसरं स्मारक तिथं आपण या देशातलं आपण उभा केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आपल्या अंकलकोप गावामध्ये आपल्याकडे इथं आले, त्यांची काय परिस्थिती आहे जरा सांगू शकता? बोला। स्मारक उभा केलेला आहे, याच्याकडं कुणीच लक्ष दिलेलं नाही। यामध्ये आपण पाहिलं सगळं बघायला गेलं तर सगळं मोडतोड झालेलं आहे। या स्मारकाची कोणी दखल घेतलेली नाही। समाज कल्याणला विचारलं, समाज कल्याणसुद्धा त्याची दखल घेऊ शकत नाही। परत ग्रामपंचायतीलाही विचारलं, ग्रामपंचायतही तयार होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने स्मारक असंच करून राहिलेलं आहे, याची दखल कोणी घेतली नाही। आता काय परिस्थिती आहे म्हणजे तो वॉचमन बिचमन काय आहे, लाईटची व्यवस्था? लाईटची व्यवस्था गेले स्मारक झाल्यापासून लाईटची व्यवस्था नाही, अजिबात वॉचमन आहे कोणी घेत नाही, त्याचा काम पगारही कोणी दिलेला नाही। आज मला सांगा की बाबा असं समजते की बाबा त्या भागात म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर जे काम करून गेलेलं आहे ते तुम्हाला काम कसं वाटतं? काम आता बघायला गेलं तर काम एकदम ढिसूळ बांधकाम झालेलं आहे। जवळजवळ 4-5 वेळा बाजूची जी तर भिंत आहे ती पडून गेलेली आहे, बांधकाम पडलेली आहे। ते आता असे आहे की या स्मारकासाठी चांगलं